म्हणजे 20व्या शतकाची अगदी सुरुवात होती. 1903 सालचं त्रावणकोर राज्य, ज्याला आज आपण केरळ राज्याचा भाग म्हणून ओळखतो. हां, त्रावणकोर. तिथल्या नंदनकोड नावाच्या एका छोट्याशा गावात एका पुलाया कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव ठेवलं गेलं राजम्मा. पुलाया म्हणजे त्या काळातील केरळमधला एक दलित समुदाय. बरोबर. या राजम्माच्या वाटेला जन्मापासूनच अत्यंत दारिद्र्य आलं होतं. अगदी लहानपणीच तिच्या वडिलांचं निधन झालं. आई सतत आजारी असायची, त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी या लहानग्या राजम्माला कावलूर गावात आपल्या काकांकडे जावं लागलं. तिथे ती रोज सकाळी उठून डोक्यावर गवताचा भारा वाहून नेण्याचं अत्यंत कष्टाचं काम करत असे. तिचं बालपण केवळ जगण्याच्या संघर्षातच अडकलेलं होतं. त्यावेळच्या त्रावणकोरमध्ये अस्पृश्यतेचे आणि जात व्यवस्थेचे नियम इतके भयंकर कठोर होते की पुलाया समाजातील लोकांना सार्वजनिक रस्त्यावरून चालण्यासही बंदी होती. नुसता स्पर्श नव्हे तर सावलीचाही विटाळ. अगदी बरोबर. या लोकांच्या सावलीनेही विटाळ होतो अशी उच्चवर्णीयांची ठाम धारणा होती. त्यांना इतर समाजापासून एक ठराविक अंतर कायम राखावं लागत असे. अशा भयानक, दडपशाहीच्या आणि माणसाला माणूस म्हणून न जगू देणाऱ्या वातावरणात ही राजम्मा वाढत होती. बाप, इतक्या हालाकीच्या परिस्थितीतही राजम्माच्या आत कलेची एक विलक्षण ओढ होती. ती गवत कापताना गाणी गायची, लपटछपट नाटकाच्या तालमींना जाऊन उभी राहायची. हो, ती कला तिला शांत बसू देत नव्हती. पुढे जाऊन तिने काक्कारासी नावाच्या लोककलेत चक्क भाग घेतला. हा तामिळ आणि मल्याळम मिश्रित असा एक पारंपरिक नाट्यसंगीत प्रकार होता, ज्यात प्रामुख्याने शंकर पार्वतीच्या कथा आणि लोकगीतांचा समावेश असायचा. या लोककलेने राजम्माला एक नवं अवकाश मिळवून दिलं. आणि राजम्माने उचललेलं हे पाऊल किती मोठं आणि क्रांतिकारी होतं हे तत्कालीन समाजाची मानसिकता समजून घेतल्यावरच लक्षात येतं. म्हणजे स्त्रियांना बंदी होती ना तेव्हा. हो, त्या काळात समाजातील उच्चवर्णीय स्त्रियांनाही रंगभूमीवर किंवा नाटकात काम करण्यास सक्त मनाई होती. स्त्रियांनी लोकांसमोर जाऊन अभिनय करणं हे अत्यंत बदनामीकारक मानलं जायचं. अच्छा. जिथे उच्चवर्णीय स्त्रियांना हा अधिकार नव्हता, तिथे एका दलित स्त्रीने, जिच्या सावलीलाही समाज नाकारत होता, तिने थेट रंगमंचावर जाऊन अभिनय करण्याचं धाडस करणं हे खरोखरच अकल्पनीय होतं. खरंच अकल्पनीय. हे केवळ कलेचं सादरीकरण नव्हतं, तर एका प्रस्थापित क्रूर व्यवस्थेविरुद्ध पुकारलेलं ते एक अतिशय धाडसी आणि शांत बंड होतं. आणि तिची ही कला इतकी विलक्षण होती की ऐकून आश्चर्य वाटेल, पण तिच्या अंगभूत प्रतिभेमुळे 2 वेगवेगळ्या नाट्यसंस्था तिला आपल्या गटात घेण्यासाठी चक्क स्पर्धा करत होत्या. ती त्या काळातही एक अत्यंत मागणी असलेली कलाकार बनली होती. तिचा हाच प्रवास, हीच कलेची ओढ तिला एका अशा माणसासमोर घेऊन गेली जो मल्याळम सिनेमाचा पाया रचत होता. साधारण 1928चा तो काळ होता. जेसी डॅनियल हे मल्याळम सिनेमेचे जनक मानले जाणारे दिग्दर्शक विगथ कुमारन म्हणजे हरवलेला मुलगा नावाचा पहिला मल्याळम चित्रपट बनवण्याच्या तयारीत होते. या चित्रपटाची निर्मिती सुरू तर झाली, पण डॅनियल यांच्या समोर एक खूप मोठं आव्हान उभं राहिलं. या चित्रपटाची नायिका साजिनी ही एक उच्चवर्णीय नायर स्त्री होती. नायर स्त्रीची भूमिका होती. हो, आणि तत्कालीन समाजात सिनेमात काम करणं हे अत्यंत वाईट मानलं जात असल्यामुळे संपूर्ण केरळमध्ये त्यांना ही भूमिका साकारण्यासाठी कोणीही स्त्री मिळत नव्हती. मग मला एक सांगा, जेव्हा डॅनियल पूर्णपणे हतबल झाले होते तेव्हा त्यांना राजम्माबद्दल कसं समजलं आणि एका दलित मुलीला थेट उच्चवर्णीय नायिकेची भूमिका देण्याचा विचार त्यांच्या मनात कसा आला? तिथेच या कथेला कलाटणी मिळते. चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या जॉन्सन नावाच्या एका अभिनेत्याने डॅनियल यांना राजम्माचं नाव सुचवलं. जॉन्सनने तिचं काक्कारासी नाटकातील काम पाहिलं होतं. डॅनियल जेव्हा स्वतः राजम्माला भेटले तेव्हा त्यांना तिच्यात असलेली नैसर्गिक प्रतिभा, चेहऱ्यावरील भाव आणि लोककलेतून आलेली सहज देहबोली लगेच दिसली. त्यांना आपली नायिका सापडली होती. आणि मग त्यांनी तिचं नाव बदललं, बरोबर? अगदी बरोबर. त्यांनी तिचं नाव बदलून रोझी असं ठेवलं. हे नाव तिचे आई वडील पौलोस आणि कुंजी यांच्या नावांवरून पीके रोझी असं ठेवण्यात आलं. म्हणजे राजम्मा आता मल्याळम सिनेमाची पहिली नायिका पीके रोझी बनली होती. हो, आणि ती रोजच्या 5 रुपये मानधनावर काम करू लागली. स्वतःचं जेवण घरातून डब्यात आणायची आणि अत्यंत निष्ठेने चित्रपटाचं शूटिंग करायची. पण एका दलित मुलीने उच्चवर्णीय नायर स्त्रीची भूमिका साकारणे हे त्या काळातील समाजाला कसं पचणार होतं? हाच तर या संपूर्ण इतिहासातील सर्वात मोठा विरोधाभास आहे. ज्यात दलित मुलीला रस्त्यावरून मोकळेपणाने चालण्याचा अधिकार नव्हता, ती पडद्यावर एका उच्चवर्णीय नायर स्त्रीची भूमिका साकारत होती. बापरे, हे खूपच धोकादायक होतं. 1928च्या केरळमध्ये हे अत्यंत भयानक धाडसाचं कृत्य होतं. सामाजिक दृष्ट्या विचार केला तर हे एका प्रकारच्या स्फोटकासारखं होतं. ती केवळ अभिनय करत नव्हती, तर शतकानुशतके चालत आलेल्या जातीय उतरंडीला सिनेमाच्या माध्यमातून थेट छेद देत होती. याचा परिणाम किती भयंकर असू शकतो याची कदाचित तिला स्वतःलाही कल्पना नसेल. आणि तो भयंकर परिणाम चित्रपटाच्या प्रीमियरच्या रात्री खऱ्या अर्थाने पाहायला मिळाला. या सखोल चर्चेतील हा सर्वात थरारक आणि तितकाच दुःखद प्रसंग आहे. 7 नोव्हेंबर 1928 ची ती रात्र. तिरुवनंतपुरमचं कॅपिटल थिएटर पूर्णपणे सजलं होतं. आज मल्याळम भाषेतील पहिला चित्रपट प्रदर्शित होणार होता.
थिएटरमध्ये सर्व उच्चवर्णीय नायर, नंबूद्री अशी अत्यंत प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. डॅनियल यांना समाजाच्या क्रोधाची आणि धोक्याची आधीच जाणीव असल्यामुळे त्यांनी रोझीला स्पष्ट सूचना दिली होती की तिने प्रीमियरला अजिबात येऊ नये. पण तरीही ती गेली. हो, कारण विचार करा ना, स्वतःच्या अपार कष्टाने बनलेला चित्रपट पाहण्याची तिची इच्छा किती प्रबळ असेल. ती एका मैत्रिणीला सोबत घेऊन लपून थिएटरमध्ये आली. दुर्दैवाने तिथे उपस्थित असलेल्या मल्लूर गोविंद पिल्लई नावाच्या एका अतिशय प्रसिद्ध वकिलाला ही गोष्ट समजली. ते या चित्रपटाचे अधिकृत उद्घाटन करणार होते. अच्छा. पण जेव्हा त्यांना कळलं की एक दलित स्त्री थिएटरच्या आत उपस्थित आहे, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत या स्त्रीला थिएटरच्या बाहेर काढलं जात नाही तोपर्यंत ते उद्घाटन करणार नाही. म्हणजे तिला स्वतःच्या चित्रपटातून बाहेर काढलं. हो, शेवटी रोझीला स्वतःच्या चित्रपटाच्या प्रीमियरमधून स्वतःच्याच यशाच्या क्षणातून अक्षरशः बाहेर काढण्यात आलं. पण खरा उद्रेक तर पडद्यावर चित्रपट सुरू झाल्यावर होणार होता. चित्रपट सुरू झाला. सुरुवातीला सर्व काही ठीक वाटत होतं. मल्याळम भाषेतील शब्द आणि आपल्याच मातीतील चेहरे पडद्यावर पाहून लोकांना आनंद होत असावा. पण मग एक दृश्य आलं. पडद्यावर नायक म्हणजे स्वतः जेसी डॅनियल हे रोझीच्या केसात माळलेलं फूल हळूच हातात घेतात आणि त्या फुलाचं चुंबन घेतात. हे दृश्य पाहताच थिएटरमध्ये अक्षरशः आगडोंब उसळला. तत्कालीन उच्चवर्णीय समाजाच्या मानसिकतेवर हा थेट प्रहार होता. नक्कीच त्यांना ते सहनच झालं नसेल. एका दलित स्त्रीने नायर स्त्रीची भूमिका करायची आणि तिच्या केसातील फुलाचं उच्चवर्णीय नायकाने चुंबन घ्यायचं, हा विचारच त्या जमावासाठी पूर्णपणे असह्य होता. या रागातून थिएटरमध्ये दगडफेक सुरू झाली. चित्रपटाचा पडदा फाडून टाकण्यात आला आणि तिथे मोठी हाणामारी सुरू झाली. एका क्षणात सगळं उद्ध्वस्त झालं. कलेचा उत्सव काही क्षणातच एका हिंसक जातीय दंगलीत बदलला. हो, डॅनियल आणि इतर सर्वजण कसेबसे तिथून जीव वाचून पळाले. पण त्या जमावाचा संताप एवढ्यावरच थांबला नाही. त्याच रात्री तो संतापलेला जमाव रोझीच्या झोपडीकडे गेला आणि त्याने तिचं घर जाळून खाक केलं. तिचं स्वप्न, तिची कला आणि तिचं अस्तित्व एका क्षणात राखेत मिळवण्यात आलं. तिला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या काळोख्या रात्री तिथून पळ काढावा लागला. या घटनेचं विश्लेषण करताना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका अत्यंत महत्वाच्या विचाराचा संदर्भ आठवतो. कोणता? त्यांनी म्हटलं होतं की जात म्हणजे केवळ सामाजिक भेद नाही, ती एक सांस्कृतिक आणि मानसिक गुलामगिरीची रचना आहे. रोझीच्या बाबतीत हेच घडलं. समाजाला पडद्यावर तिचं शरीर आणि तिची कला पाहायला अडचण नव्हती, पण ती कला सादर करणाऱ्या त्या कलाकाराचं माणूसपण मात्र त्यांना पूर्णपणे अमान्य होतं. अगदी खरंय. कलाकाराची कला स्वीकारायची, पण त्याला माणूस म्हणून जगण्याचा साधा हक्कही नाकारायचा, हा केवढा मोठा विरोधाभास आहे पहा. एका स्त्रीला तिच्या कलेची इतकी भयंकर शिक्षा दिली गेली. घर जाळल्यानंतर रोझीच्या आयुष्यात पुढे काय झालं ही कथा आणखीच मनसुन्न करणारी आहे. त्या अंधाऱ्या रात्री जीव वाचून पळत असताना एका ट्रक ड्रायव्हरने तिला स्वतःच्या ट्रकमध्ये लपवून वाचवलं. त्याचं नाव होतं केशव पिल्लई. आणि योगायोगाने तो नायर समाजाचा होता. हो, त्याच्या मदतीने ती केरळ सोडून तामिळनाडूच्या नागरकोइलमध्ये जाऊन पोहोचली. तिथे गेल्यानंतर तिने केशव पिल्लईशी लग्न केलं आणि स्वतःचं नाव बदलून राजम्मल असं ठेवलं. अम्माल हा शब्द सहसा उच्चवर्णीय स्त्रियांच्या नावापुढे लावला जातो. तिने नायर स्त्रीची ओळख स्वीकारली आणि आपलं मूळ दलित अस्तित्व कायमचं लपवून ठेवलं. एक स्त्री जिने आपल्या प्रतिभेच्या जोरावर इतिहास घडवला, जिने भारताच्या पहिल्या मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिका साकारली, त्या आईला स्वतःच्याच मुलांना आपलं खरं अस्तित्व कधीच सांगता आलं नाही. कारण जर तिने सांगितलं असतं तर तिच्या मुलांचं जीवन त्या समाजात उद्ध्वस्त झालं असतं. मुलांना एक सुरक्षित आणि उच्चवर्णीय ओळख देण्यासाठी तिला स्वतःचं ऐतिहासिक अस्तित्व, स्वतःचा भूतकाळ पूर्णपणे मिटवून टाकावा लागला. हे खरंच खूप भयानक आहे. 1988 मध्ये तिचा मृत्यू होईपर्यंत आणि त्यानंतरही कित्येक वर्ष तिच्या मुलांना हे माहीतच नव्हतं की त्यांची आई मल्याळम सिनेमाची पहिली अभिनेत्री होती. एक अख्खं आयुष्य स्वतःची ओळख लपवून जगणं किती भयानक मानसिक त्रास देणारं असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. हे ऐकताना खरोखरच अंगावर काटा येतो. रोझीचा तो पहिला चित्रपट विघत कुमारण पूर्णपणे नष्ट झाला. त्याची एकही प्रत आज जगात उपलब्ध नाही. फक्त एकच छायाचित्र, एकच अंधुकशी फ्रेम शिल्लक राहिली, ज्यामध्ये पीके रोझी दिसते. पण म्हणतात ना, इतिहास कधीच पूर्णपणे गाडला जात नाही. हो, कशाच्या ना कशाच्या रूपाने तो पुन्हा वर येतोच. 1968 मध्ये पत्रकार चेलंगट्ट गोपालकृष्णन यांनी पहिल्यांदा या चित्रपटाबद्दल आणि रोझीबद्दल थोडंफार लेखन केलं. त्यानंतर 1971 मध्ये पत्रकार कुन्नुकुजी मोनी यांनी डॅनियल यांची भेट घेऊन रोझीवर पहिला सविस्तर लेख लिहिला. तिथून ही कहाणी हळूहळू जगासमोर येऊ लागली. आणि या इतिहासाचा पुनर्शोध खऱ्या अर्थाने त्यानंतरच सुरू झाला. आणि मग तो चित्रपटही आला ना, सेल्युलॉइड. हो, 2013 मध्ये सेल्युलॉइड नावाचा चित्रपट आला, जो जे.सी. डॅनियल यांच्या आयुष्यावर आधारित होता आणि त्यात रोझीची भूमिकाही दाखवण्यात आली होती. पण अलीकडच्या काही वर्षांत परिस्थितीत थोडा बदल होताना दिसतोय. रोझीला तिचा तो हरवलेला सन्मान हळूहळू परत मिळताना दिसतोय. 2019 मध्ये विमेन इन सिनेमा कलेक्टिव्ह या संस्थेने तिच्या स्मरणार्थ पीके रोझी फिल्म सोसायटी स्थापन केली.
2020 मध्ये अभिनेत्री काणी कुसरुती यांनी जेव्हा त्यांना मिळालेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारला तेव्हा तो त्यांनी जाहीरपणे पीके रोझीला समर्पित केला. 2023 मध्ये तर गुगलने तिच्या 120व्या जन्मदिनी एक खास डूडल बनवून तिला जागतिक स्तरावर सन्मानित केलं. हो, हे सगळं नक्कीच घडलंय. काही वर्षांपूर्वी बीबीसीच्या पत्रकारांनी या सर्व घटनांनंतर रोझीच्या नातवंडांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांना या सर्व गोष्टींबद्दल अत्यंत अनकम्फर्टेबल म्हणजे अस्वस्थता वाटली. आजही आजही त्यांच्या कुटुंबाला हे मान्य करायला जड जातंय की त्यांची आजी एक दलित स्त्री होती. त्यांनी आयुष्यभर नायर म्हणून जीवन जगले आहे आणि आता भूतकाळातील हे सत्य स्वीकारण्यास ते तयार नाहीत. जात व्यवस्था माणसाचा मृत्यूनंतरही कसा पिच्छा सोडत नाही आणि पिढ्यानपिढ्यांच्या मानसिकतेवर कसा पगडा निर्माण करते याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. ही अस्वस्थता खूप काही सांगून जाते. नक्कीच. या सर्व घटनाक्रमाला जर आपण एका मोठ्या चित्राशी जोडलं तर बरेच ऐतिहासिक संदर्भ उलगडतात. ज्या काळात रोझीला हा अन्याय सहन करावा लागला, अगदी त्याच काळात दक्षिणेत पेरियार E.V. रामास्वामी यांची स्वाभिमान चळवळ अत्यंत वेगाने सुरू होती. हो, जी जातीय वर्चस्वाला विरोध करत होती. अगदी. ही चळवळ सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील जातीय वर्चस्वाला थेट प्रश्न विचारत होती. आज अनेक दशकानंतर परिस्थिती थोडी बदललेली नक्कीच दिसतेय. अनेक दलित दिग्दर्शक, लेखक आणि कलाकार सिनेमात ठामपणे आपला आवाज मांडत आहेत, स्वतःच्या कथा सांगत आहेत. पण तरीही पूर्ण बदल झालेला नाही. आजही वास्तव हेच आहे की सिनेमाची निर्मिती व्यवस्था, मोठे स्टुडिओज, भांडवल आणि स्टार सिस्टम हे प्रामुख्याने उच्चवर्गीयांच्याच हाती केंद्रित झालेलं आहे. सत्तेची आणि पैशाची ही रचना आजही मुळापासून बदललेली नाहीये. एक क्षण थांबूया आणि या संपूर्ण प्रवासाकडे मागे वळून पाहूया. आजच्या या सखोल चर्चेतून जे निष्पन्न होतं ते अत्यंत स्पष्ट आहे. पीके रोझीने केवळ अभिनयाच्या माध्यमातून एका अत्यंत क्रूर आणि अमानवीय व्यवस्थेला थेट आव्हान दिलं होतं. त्यासाठी तिला खूप मोठी किंमत मोजावी लागली. तिचं घर जळालं, तिचा पहिला आणि शेवटचा चित्रपट हरवला, तिची मूळ ओळख कायमची पुसली गेली. पण तरीही तिची कथा, तिचा तो मूक संघर्ष इतिहासात कायमचा कोरला गेला आहे. जे दाबून टाकण्याचा, जाळून टाकण्याचा प्रयत्न झाला ते आज अधिक प्रकर्षाने जगासमोर येत आहे. आजच्या या सत्राच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा विचार समोर ठेवणं आवश्यक वाटतं. नक्कीच, सांगा. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर एका महान कलाकाराला जिने स्वतःच्या हिमतीवर इतिहास घडवला, तिला फक्त स्वतःचे प्राण आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी स्वतःची मूळ ओळख, स्वतःचा इतिहास कायमचा गाडून टाकावा लागला असेल, तर इतिहासाच्या पानांमध्ये असे आणखी किती प्रणेते, किती कलाकार असतील ज्यांचं अस्तित्व योग्य सामाजिक स्तर किंवा जातीची पावती नसल्यामुळे कायमचं पुसलं गेलं आहे. हा प्रश्न खराच अस्वस्थ करणार आहे. जो इतिहास आपण आजवर वाचत आलो आहोत तो खरोखर पूर्ण आहे का, की तो केवळ जिंकलेल्यांनी आणि प्रस्थापितांनी आपल्या सोयीने लिहिलेला एक अपूर्ण दस्तऐवज आहे? शेवटी हा असा प्रश्न आहे ज्याचा शोध नव्याने घेणं गरजेचं आहे. आणि हाच विचार घेऊन आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. इतिहासाची ही न वाचलेली पानं अशीच उलगडत राहू. तोपर्यंत धन्यवाद.